आज तुम्हाला एकदम मजाच येऊन जाणार आहे, ठीक आहे, पॅसेज ट्रान्सलेशनमध्ये. कारण मी ना ठरवलं आहे की प्रत्येक वेळेस रोज जेव्हा आता पॅसेज आणणार आहे ना, सम टिप्स आय एम गोइंग टू गिव्ह यू, ठीक आहे, ज्या युजफुल राहतील पॅसेज ट्रान्सलेशनसाठी. बिकॉज आय डू फील ना की एव्हरी वन गोइंग टू ट्रान्सलेट द पॅसेज इझिली इन टू द लँग्वेज, ठीक आहे. बट देर आर सम प्रो पॉईंट्स जे यूज करून ना आपण थोडंसं दुसऱ्यापेक्षा वरती राहणार आहोत, ठीक आहे. मग कशा पद्धतीने, व्हॉट आर दॅट पॉईंट्स, ते मी रोज, आता मी ना कालही तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्येही तुम्ही पाहिलं असेल, जो आपण मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन घेतलं होतं, जो लोकसत्तामधलं आपण एक एडिटोरियल घेतलं होतं, त्याच्यामध्येही मी तुम्हाला काही पॉईंट्स सांगितले, ठीक आहे, जे विच आर सम एक्झाम टिप्स म्हणू शकतो, ठीक आहे, थोडंसं इझी टिप्स, ओके. आणि आज आपण आत्ता जे आपण एडिटोरियल घेतो आहे ते आहे द हिंदू जो न्यूजपेपर आहे त्याच्यामधून मी एडिटोरियल घेतलं आहे. कॉपी पेस्ट केलेलं आहे ऑब्वियसली मी एडिटोरियल. वाय? बिकॉज न्यूजपेपर जर ॲड करेल तर कॉपीराईटचा चान्सेस आहे, सो मी म्हणून कॉपी पेस्ट केलेलं आहे एडिटोरियल. आणि जर त्याचे ट्रान्सलेशन आहे तेही मी ट्रान्सलेशनही आणलेलं आहे, इम्पॉर्टंट वर्ड्सचंही ट्रान्सलेशन आणलेलं आहे, आणि तुम्हाला याची नोट्सही भेटेल, ठीक आहे. छान, आज मजा येणार आहे आज आपण, कारण इंटरनल सिक्युरिटीवरती घेतलेलं आहे, जे मणिपूरचा खूपच दिवसापासून चालू आहे ना हा पॉईंट, हो ना. याच्यावरती येऊ शकतो कदाचित हाच पॅसेज, मे बी देर आर द पॉसिबिलिटी की हाच पॅसेज येऊ शकतो, की मणिपूरचा ना खूप जास्त ह्या वर्षी बरेच वेळा न्यूजमध्ये होता. सो आय डू फील की हा पॅसेज येऊ शकतो. आय एम नॉट शुअर, ऑब्वियसली आय एम नॉट गोइंग टू क्रिएट द एक्झाम पेपर है ना, बट हा इंटरनल सिक्युरिटीच्या आपण एक्झामही तीच देतो आहे आय बीची, ठीक आहे, इंटरनल सिक्युरिटीच्या रिलेटेड. सो हा पॅसेज येऊ शकतो मे बी. चला पाहूयात, ठीक आहे. In multi-ethnic Manipur, the divide between communities continues to grow and spill over into violence. Full stop. So the multi-ethnic, what is multi-ethnic? It is बहुवांशिक. बहुवांशिक मणिपूरमध्ये कॉमा द डिव्हाइड, जी दरी झालेली आहे, तर तिचं काय झालं, बिटवीन कम्युनिटीज कंटिन्यूज टू ग्रो ओव्हर, स्पिल ओव्हर इन टू द व्हायलन्समध्ये, म्हणजे काय ते हिंसेमध्ये रूपांतर होत चाललेलं आहे त्याचं, ठीक आहे, ॲज यू ऑलरेडी नो, ठीक आहे. बहुवांशिक, जी मल्टी एथनिक बहुवांशिक मणिपूरमध्ये काय होतं आहे, कम्युनिटीजमध्ये म्हणजे समुदायांमध्ये काय होतं आहे, दरी वाढत चाललेली आहे, आणि जी सतत वाढत चालली असून तिचे रूपांतर कशात होत आहे, व्हायलन्समध्ये होत आहे, हिंसेत रूपांतर होत आहे, ठीक आहे. With people still trying to rebuild lives upended by 2 years of mindless hostility, द हिंदूचं हेच ओपन झालं, हो ना, ठीक आहे. द माइंडलेस हॉस्टिलिटी दॅट हॅड बिगेन ऑन 3rd May 2023, another senseless killing has led to fresh tension. So इथे न्यू वर्ड काही आलाच नाही आहे. लेट मी चेक. अनादर सेन्सलेस किलिंग हॅज लेड टू फ्रेश टेन्शन, ठीक आहे. जर परत आपण पाहूयात जर आला तर, बट नाही आलं आहे, काही वर्डच नाही आला आहे, ठीक आहे. पाहूयात. 3 मे 2023 पासून सुरू झालेल्या 2 वर्षाच्या निरर्थक शत्रुत्वामुळे काय झालेलं आहे, उद्ध्वस्त झालेली आपली आयुष्य सावरण्याचा लोक अजूनही प्रयत्न करत असतानाच आणखी एक भीषण हत्याकांडाने नव्याने तणाव निर्माण केला आहे. यामध्ये नव्हता आला ना, काही डिफिकल्ट वर्डच नव्हता आला, ठीक आहे. हां, इझी वर्ड होते सर्व, ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात. ऑन वेनसडे नाईट, वेनसडे इट इज सजेस्टिंग मी की कॅलेंडरमध्ये ॲड करा, वाव, इव्हेंट ॲड करा, ठीक आहे. 29 year old मैती मॅन, डायरेक्टली कॉपी पेस्ट केलं आहे ना, असं कंटिन्युअसली ते मला वेबसाईटवरती घेऊन जात आहे, ओके. बाय अनआयडेंटिफाईड ॲसिड्स, फुल स्टॉप, ठीक आहे. यामध्ये आले आहेत वर्ड, हो ना. कुठे गेलं, ॲसिलियन्स. अनआयडेंटिफाईड मीन्स अज्ञात, ओके. अनआयडेंटिफाईड मीन्स व्हॉट, अज्ञात. अनआयडेंटिफाईड मीन्स अज्ञात, ठीक आहे.
अज्ञात व्हॉट ॲसिलियन्स, इथे जो हा ॲसिलियन्स आहे ना, ॲसिलियन्स मीन्स हे नाही होते का, ठीक आहे इथे राहत आहे. ओके, इथे पेन चालतो आहे. ठीक आहे, ॲसिलियन्स मीन्स कोण असतात, हत्या करणे. आवाज गेला होता का तर एक सेकंड. ठीक आहे, हत्या करणे. ठीक आहे, काय झालं की ऑन वेनसडे नाईट अ 29-year-old मैती मॅन वॉज किल्ड बाय अनआयडेंटिफाईड ॲसिलियन्स. ॲसिलियन्स मीन्स कोण असतात, हत्याकांड करणारे. ठीक आहे, हत्याकांड करणारे, त्यांना ॲसिलियन्सला बेसिकली एक मिनिट, हत्या करणारे किंवा म्हणू शकतो हल्लाखोर. ठीक आहे, ॲसिलियन्स. आता याचं पूर्ण आपण सेंटेन्सचं ट्रान्सलेशन पाहूयात. बुधवारी रात्री एका 29 वर्षीय मैतेई तरुणाची अज्ञात हल्लाखोरांनी काय केली, हत्या केली, ॲसिलियन्स केलंय. मयांग लांबम ऋषिकांत सिंग. ऋषिकांत आहे, बट जे मराठीमध्ये ट्रान्सलेशन होईल त्याचं ऋषिकांत होईल. ठीक आहे, सिंग वॉज व्हिजिटिंग हिज लाईफ हू इज फ्रॉम द कुकी-झो community in Churandarpur district when the couple was picked up from home by masked gunmen. हेही थोडं व्हायलंटच झालं का, मला नॉर्मल पॅसेजच नाही भेटत आहे एडिटोरियलचा. ठीक आहे, इंटरनल सिक्युरिटी घ्यायला गेल्यानंतर हाही थोडा व्हायलंट वेमध्येच गेला आहे. आधीचाही पॅसेजचा पूर्ण टोन आपल्याला व्हायलंट ठेवावा लागला. ठीक आहे, म्हणजे कालच्या पॅसेजचं पण जसं की 2022-3चा जो पिवाईक केला आहे त्याचा नॉर्मल स्मूथ टोनिंग होता. आजचाही हाही व्हायलंटच झाला आहे. देन लोकसत्ताचा पण व्हायलंटच टोन होतो आहे. ठीक आहे, फॉर रॉंग प्रोनाउन्सिएशन, मयांग लांबम ऋषिकांत सिंग, हे तर जसंच तसं होईल ट्रान्सलेशन. ठीक आहे, वॉज व्हिजिटिंग, जो काय करत होता, व्हिजिट करत होता. कुठे, टू हिज वाईफ, तो त्याच्या पत्नीला. हू इज फ्रॉम कुकी-झो, कुकी-झोचं जसंच तसं ट्रान्सलेशन होईल. कुकी-झो कम्युनिटी मीन्स समुदाय. इन चुरंदरपूर, चुरंदपूरचं जसंच तसं ट्रान्सलेशन होईल. डिस्ट्रिक्ट मीन्स काय, जिल्हा. वेन द कपल वॉज पिक्ड अप फ्रॉम होम बाय मास्क्ड गनमेन, ज्यांनी काय केलंय, मास्क गनमेन मी ज्यांनी हे घातलं होतं. ठीक आहे, गोळ्यांनी काय केलं, त्यांची हत्या केली, मास्क केले. ठीक आहे, नाउ लेट्स सी द होल सेंटेन्स. मयांग लांबम ऋषिकांत सिंग हे चुराचांदपूर जिल्ह्यात कुकी-झो समुदायातील आपल्या पत्नीला भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा जे त्यांनी मास्क जे घातले होते, मुखवटाधारी बंदूकधाऱ्यांनी या दाम्पत्याला घरातून उचललेले. ठीक आहे, कुठे गेलं, मास्क गनमेन मीन्स मुखवटाधारकांनी. ठीक आहे, मास्क मीन्स काय घालतात, मुखवटा. मास्क्ड गनमॅन. ठीक आहे, while she was allowed to walk away, Singh was shot dead, which was recorded on camera. यात नवीन वर्ड असं काही आलेला नाही आहे, बट दिस मोर साऊंड्स लाईक अ न्यूज है ना. ठीक आहे,
त्याच्या पत्नीला सोडून देण्यात आले, मात्र सिंग यांची गोळ्या झाडून काय केली, हत्या करण्यात आली. आणि या घटनेचं काय कॅमेरामध्ये चित्रीकरणही करण्यात आले. कॅमेऱ्यासाठी यूज केला आहे, शूट करण्यासाठी जो आहे वॉज रेकॉर्डेड ऑन कॅमेरा. त्याच्यासाठी काय केलं, चित्रीकरण करणे, रेकॉर्डेड ऑन कॅमेरा, रेकॉर्डेड ऑन कॅमेरा, चित्रीकरण करणे. ठीक आहे, चित्रीकरण करणे. There was demonstrations in Meitei-dominated Imphal Valley and at Kakching, from where Singh hailed. People blocked the Indo-Myanmar Shugnu Road to seek justice for his family. Full stop. यामध्येही काही नवीन वर्ड नाही आले. ठीक आहे, डायरेक्टली हे वर्ड्स जे आहेत जे जे आपल्याला वाटतंय की नवीन आले, बट इट्स नॉट अ न्यू. वाय? कारण ते जसंच तसे येणार आहेत. हे सुगनू रोड, रोड म्हणजे काय, रोडचं ते नाव आहे. ठीक आहे, जसंच तसं येणार आहे त्याचं. ते ज्यांनी ब्लॉक केलाय मीन्स काय, रोखून धरलाय, ब्लॉक केलाय तो. ठीक आहे, डायरेक्टली ट्रान्सलेशन होणार आहे. लेट्स सी. या घटनेनंतर मैतेई बहुल इम्फाळ खोऱ्यात, इम्फाळ जी खोऱ्या आहे त्याच्यात निदर्शने झाली आणि ऋषिकांत सिंग यांचे मूळ गाव असलेल्या काकचिंग येथे संतप्त लोकांनी आपल्या कुटुंबासाठी न्याय मागण्याकरिता भारत म्यानमार सुगनू, सुगनू जसं तसं ट्रान्सलेशन आहे. ठीक आहे, रस्ता रोखून धरला. अकॉर्डिंग टू सिक्युरिटी ऑफिसर्स, म्हणजे त्यांच्यानुसार, म्हणण्यानुसार, अकॉर्डिंग टू सुरक्षा अधिकारी जे आहेत, सिक्युरिटी ऑफिशियल्स आहेत, जे ऑन वेनसडे नाईट, जे बुधवारी रात्री, अ व्हिडिओ ऑफ द किलिंग वॉज शेअर्ड ऑन व्हॉट्सॲप फ्रॉम अ गुवाहाटी IP ॲड्रेस विथ द टायटल नो पीस नो पॉप्युलर गव्हर्नमेंट्स, फुल स्टॉप. पीस मीन्स शांती पण नाही आणि पॉप्युलर गव्हर्नमेंट नाही. सो हा जो टायटल आहे तो इन्स्टेड ऑफ वी आर ट्रान्सलेटिंग इट इन टू द मराठी, वी आर डायरेक्टली गोइंग टू राईट डाऊन इन टू जसा तसा इंग्लिशमध्ये आहे. वाय? बिकॉज इट इज टायटल ऑफ द व्हिडिओ. ठीक आहे, त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायची गरज नाही आहे. चला पाहूयात. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बुधवारी रात्री या हत्येचा एक व्हिडिओ गुवाहाटी येथील IP पत्त्यावरून व्हॉट्सॲपवर नो पीस नो पॉप्युलर गव्हर्नमेंट या टायटलने शीर्षकासह काय करण्यात आलं आहे, शेअर करण्यात आलं होतं. नाव यू विल आस्क मी की जे हे आहे नो पीस नो पॉप्युलर गव्हर्नमेंट हा जो आहे, वाय यू कीप इट ॲज इट इज? बिकॉज इट इज द टायटल, इट इज द टायटल ऑफ सम व्हिडिओ. So obviously you can translate it into the Marathi if you want. This is not something की शांती नाही तर पॉप्युलर गव्हर्नमेंट आहे नाही. इट इज नॉट समथिंग डिफिकल्ट टू ट्रान्सलेट. बट वाय आय केप्ट इट? बिकॉज काही वर्ड्स असे असतात ना की जसंच तसं ठेवू तर दॅट साऊंड्स कीप द ओरिजिनॅलिटी. देर इज सम वर्ड, फॉर एक्झाम्पल व्हॉट आय कॅन से, सपोज सॅमसंग. सॅमसंगला तुम्ही ट्रान्सलेशन मराठीमध्ये काहीतरी करायला जाताना ते खूप वेगळं होईल. त्यापेक्षा आपण सॅमसंग कसं चूज करतो लिहिण्यासाठी, जसंच तसं देवनागरीमध्ये. तर जेव्हा एखाद्याचं टायटल असतं, एखाद्या व्हिडिओचा टायटल और एनिथिंग, किंवा एखाद्या मोस्टली हे कुठे यूज केलं जातं, फॉर एक्झाम्पल रिसर्च पेपर्स आहेत त्यांचं जे टायटल आहे वगैरे, ते वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये जरी, जे रिसर्च आहे जो खूप वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये जरी ट्रान्सलेट झाला तरी त्याचं जे नाव आहे, जसं की न्यूटन लॉज जे पण आहे वगैरे, आय एम नॉट एबल टू रिकॉल अ व्हेरी गुड एक्झाम्पल, बट मी तुम्हाला सांगते की जसं की मोस्टली हे कुठं फॉलो केलं जातं की जे रिसर्च पेपर्स असतात वगैरे त्यांचे टायटल वगैरे असतात, तर त्यांची ऑथेंटिसिटी ठेवण्यासाठी, फॉर साऊंडिंग इट इन अ मोर बेटर वे, त्याला ट्रान्सलेशन केलं जात नाही. ते काही वर्ड्स हे स्पेसिफिकली ठेवले जातात. म्हणून जो हा नो पीस नो पॉप्युलर जो गव्हर्नमेंट आहे तो त्या व्हिडिओचं टायटल आहे. ठीक आहे, म्हणून आपण त्याचं ट्रान्सलेशन करत नाही आहे, जसंच तसं ठेवतो. ठीक आहे, आय गेस यू आर एबल टू अंडरस्टँड. ठीक आहे, समजलं असेल तर. अ जॉईंट ॲक्शन कमिटी
एक जॉईंट ॲक्शन कमिटी काय केली आहे, सेट ऑफ इन द मैती डॉमिनेटेड इम्फाल व्हॅली demanded that the case be handed over to the National Investigation Agency, full stop, NIA. NIAचाही तुम्ही फुल फॉर्म डायरेक्टली तसंही लिहू शकतो, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, बट त्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल मीन्स राष्ट्रीय, इन्व्हेस्टिगेशन मीन्स तपास, आणि एजन्सी मीन्स यंत्रणेकडे. ठीक आहे. देन इथे एक कोणता वर्ड आलेला आहे, विच इज जॉईंट ॲक्शन कमिटी. जॉईंट ॲक्शन मीन्स काय आहे, संयुक्त, जॉईंट मीन्स संयुक्त, ॲक्शन मीन्स कृती, अँड कमिटी मीन्स समिती. ठीक आहे. बाकी वर्ड्स तर इझिली आहेत. नाउ लेट्स सी द होल ट्रान्सलेशन. इम्फाल खोऱ्यात स्थापन करण्यात आलेल्या एका संयुक्त कृती समितीने या प्रकरणाचा तपास कोणाकडे दिलाय, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याची मागणी केली आहे. The acute trust deficit among people in a state which has been under president's rule since last February is palpable. ठीक आहे. जी लास्ट फेब्रुवारीपासून, जो गेल्या फेब्रुवारीपासून जी प्रेसिडेंटकडे आहे, ठीक आहे, जी प्रेसिडेंट्स रूल आहे. प्रेसिडेंट्स रूल मीन्स, प्रेसिडेंट्स मीन्स राष्ट्रपती. ठीक आहे. रूल मीन्स राजवट. रूल मीन्स वॉट, राजवट. जो प्रेसिडेंट रूल आहे, ठीक आहे, तो काय केलं आहे, सिन्स लास्ट फेब्रुवारी पाल्पेबल, म्हणजे लागू केलेला आहे. राजवट लागू असून सुद्धा इथे काय झालं, ट्रस्ट डेफिसिट झाला, मीन्स विश्वासाचा काय झालं, अभाव झाला आहे. कोणामध्ये, अमॉंग द पीपल ऑफ स्टेट. ट्रस्ट डेफिसिट मीन्स डेफिशियन्सी होणं, मीन्स कमी होणं है ना, अभाव असणे. डेफिशियन्सी, डेफिशियन्सी मीन्स अभाव. सो ट्रस्ट डेफिशियन्सी झाली आहे. अँड आय वॉन्टेड, रूलचं लिहिलं, ठीक आहे, राजवट. नाउ लेट्स सी द होल सेंटेन्स. इम्फाल खोऱ्यात गेल्या फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट काय झाली, लागू असलेल्या या राज्यात लोकांमधील विश्वासाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. द fault lineess, this is the wrong spelling, ठीक है. The faultiness between the hills dominated by the tribes and the valley, home of the Meiteis, have sharpened. शार्पन मीन्स काय झाले, गडद झाली आहे ना, शार्प झाली आहे, शार्प होणे. फॉर एक्झाम्पल, दिस इज डल, दिस इज शार्प. नाईफ शार्पनेस, नाईफला शार्पनेस येतो ना जास्त, हे ठीक आहे, त्यावाला आहे शार्पन. ठीक आहे. कंप्लीट सेंटेन्स बघूयात. डोंगराळ भागात जे राहणारे आदिवासी आहेत आणि खोऱ्यात राहणारे जे मैतेई आहे, यांच्यातील संघर्षाची दरी आता अधिक गडद झाली आहे. शार्पनेस मीन्स काय झाली आहे, गडद झाली आहे, शार्प झाली आहे, गडद झाली आहे. देर इज वन मोर वर्ड जो आलेला आहे इथे ह्या सेंटेन्सने. द फॉल्टीनेस बिटवीन हिज फॉल्टीनेस मीन्स संघर्ष. फॉल्टीनेस, संघर्ष, अरे यार, संघर्ष, संघर्षाची. बिटवीन द हिल्स है ना, हिल्स मीन्स डोंगराळ, आणि डॉमिनेटेड बाय द ट्राइब्स, अँड द व्हॅली मीन्स काय, खोरे. होम ऑफ द मैतीज, जे मैती लोकांचं राहण्याची जागा आहे, हॅव शार्पन. ठीक आहे. फुल सेंटेन्स आपण ट्रान्सलेशन पाहिलं आता. नाउ द नेक्स्ट पॅराग्राफ. मणिपूर विच बिकम अ स्टेट इन 1972 हॅज 33 रिकग्नाइज्ड ट्राइब्स. व्हेरी इझी, व्हेरी इझी. फक्त ट्राइब्सचा मिनिंग माहीत असेल ना, पूर्ण सेंटेन्स खूप इझी आहे आपल्याला, हो ना. ट्राइब्स मीन्स जमाती,
ट्राइब्स मीन्स व्हॉट, जमात. व्हेरी इझी सेंटेन्स. जे 1972 मणिपूर विच बिकम अ स्टेट, जे 1972 काय झालं आहे, स्टेट्स म्हणून राज्य झालेलं आहे, तर रिकग्नाइज मीन्स मान्यता प्राप्त. रिकग्नाइज्ड मीन्स मान्यता प्राप्त. ठीक आहे, रिकग्नाइज मान्यता प्राप्त. नो, व्हेरी इझी सेंटेन्स, हो ना. 1972 जो राज्याचा दर्जा मिळालेला मणिपूरमध्ये 33 मान्यता प्राप्त काय आहेत, जमाती आहेत. ट्राइब्स मीन्स जमाती आहेत. Each tribe including the Kuki-Zo and Nagas and several non-tribal communities such as the Meiteis have their unique identity and culture which the political leadership has to be mindful of. Full stop. Here one point, unique identity and culture. इथे पेन झालेला हवा आहे. मी ना नेक्स्ट टाइम PDF मध्येच उद्यापासून पेस्ट करून येते, हो ना. प्रत्येक वेळेस खाली जा आणि थोडंसं फ्लो बिघडतोय. ठीक आहे. ईच ट्राईब, जी प्रत्येक ट्राईब आहे ती काय, इन्क्लुडिंग द कुकीज हो अँड नागाज, त्यांचं जसं तसं येईल, कुकीज हो अँड नागाज अँड सेव्हरल नॉन ट्रायबल, ज्या काय आहेत यांच्यापेक्षाच्या दुसऱ्या, ठीक आहे, जमातींची आणि मैती यासारख्या अगर ज्या नॉन ट्रायबल आहेत. ट्राईब मीन्स वॉट, समूह, आदिवासी, बट नॉन मीन्स बिगर आदिवासी समुदायाची काय आहे, एक कम्युनिटीज सच ॲज द मैतीज हॅव देअर युनिक आयडेंटिटी, एक अनोखी, ठीक आहे, युनिक मीन्स अनोखी, आगळी वेगळी स्वतःची आहे ना. युनिक आयडेंटिटी मीन्स आगळी वेगळी किंवा अनोखी म्हणू शकतो. अनोखी ओळख आहे, आयडेंटिटी आहे. आयडेंटिटी मीन्स ओळख, ठीक आहे, आणि आयडेंटिटी आहे. देन कल्चर आहे. कल्चर मीन्स व्हॉट, संस्कृती, जी की पॉलिटिकल लिडरशिप्सने काय केलं पाहिजे, हॅज टू बी माइंडफुल ऑफ. जी पॉलिटिकल म्हणजे जे आपले राजकीय नेतृत्व आहे त्यांना काय आहे, जाणीव असण्याची आवश्यक आहे. माइंडफुल ऑफ असणं गरजेचं आहे. जसं की कुकीझो आणि नागा यांसारख्या प्रत्येक जमातीची आणि मैती यासारख्या बिगर आदिवासी समुदायाची स्वतःची आगळी वेगळी युनिक आयडेंटिटी आणि कल्चर विच इज संस्कृती आहे, ज्याची जाणीव पॉलिटिकल लीडर्सला, राजकीय नेतृत्वाला माइंडफुल असणे मीन्स असणे आवश्यक आहे. याची जाणीव असणे आवश्यक आहे. माइंडफुल असणे म्हणजे आवश्यक आहे. कल्चर मीन्स संस्कृती लिहिण्याची गरज आहे का, पण जे जुने पॅसेज पहिले आहेत त्याच्यामध्ये खूप वेळ आलेला आहे हा वर्ड, ठीक आहे. त्याच्यामध्ये खूप वेळ आपण ट्रान्सलेशन केलेलं आहे कल्चरचं, संस्कृती. मला एक सांगा की इझी जात आहे ना तर खूप जास्त ट्रान्सलेशन की अजूनही अवघड जात आहे. फर्स्ट व्हिडिओला जेव्हा चालू केलं तो वाटलं असेल अरे यार काय असे काय वर्ड येत आहेत, मला काही याचं ट्रान्सलेशन येत नाही आहे वगैरे. आता खूप इझी जात असेल, हो ना. कुठलीही गोष्ट केल्याने होते, थोडासा टाईम द्यावा लागतो, रोज केल्याने होते, ठीक आहे. डिस्पाइट विटनेसिंग वेव्स ऑफ insurgencies and ethnic conflict since 1972, people of different tribes and non-tribal communities did work and live together without fear of reprisal. ठीक आहे. ह्या जरी वेगवेगळ्या ज्या जाती असल्या तरी त्यांचं काय आहे, इथे बरेचसे वर्ड्स आले. डिस्पाइट विटनेसिंग वेव्स ऑफ इन्सर्जन्सीज, ठीक आहे. इन्सर्जन्सीज मीन्स बंडाळा, याचा मिनिंग जो आहे बंडाळा, तो आता कसं लक्षात ठेवायचं मी त्याचं सांगते तुम्हाला. एथनिक मीन्स वांशिक है ना. कॉन्फ्लिक्ट मीन्स संघर्ष. कॉन्फ्लिक्ट मीन्स व्हॉट, संघर्ष. कॉन्फ्लिक्टही बऱ्याच वेळा झालेला आहे आपल्याला. संघर्ष, ठीक आहे. पीपल ऑफ डिफरंट ट्राइब्स, वेगवेगळ्या समुदायाचे. बिगर नॉन ट्रायबल,
आदिवासी, बिगर आदिवासी कम्युनिटीज, समुदाय डीड वर्क म्हणजे सोबत कामं करतायत, सोबत राहत आहेत विदाउट एनी फिअर ऑफ रेप्रिझन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रेप्रिझन मीन्स एकत्र राहत आहेत, कामं करतायत, ठीक आहे. विदाउट फिअर मीन्स रेप्रिझन. मी त्याचा रेप्रिझनचा मिनिंग तसा आणला आहे, जो की सुदबुद्धीने केलेली कारवाई, ठीक आहे. बट या सेंटेन्समध्ये आपल्याला स्पेसिफिकली तो टाकण्याचा एवढा आला नाही आहे, बट त्याचं मिनिंग माहीत पाहिजे कारण आपल्याला आला होता सेंटेन्समध्ये, ठीक आहे. 1972 पासून अनेक बंडाळ्या आणि वार्षिक संघर्ष अनुभवूनही विविध जमाती आणि बिगर आदिवासी समुदायातील लोकांमध्ये कोणत्याही भीतीशिवाय एकत्र राहतात आणि काय करतात, कामं करतात. तिथे रेप्रेझियल आला होता म्हणून मी खाली ट्रान्सलेशन आणलं आहे, बट त्या सेंटेन्सनुसार आपण तिथे हे टाकण्याची काही गरज नाही की सुदबुद्धीने आलेली कारवाई, नाही. मी त्याचं मिनिंग माहीत असावं म्हणून आणलं आहे इथे, ठीक आहे. कोणतं लक्षात ठेवायचं मग तुम्हाला सांगायचं होतं, इन्सर्जन्स, ठीक आहे. मी तुम्हाला बोलले होते ना लास्ट टाइम की आय एम गोइंग टू मेक दी, अरे गेले का वर्ड्स, नाही ना, हो. मी बोलले होते ना लास्ट टाइम की असे वर्ड्सला थोडंसं स्टोरी टाईप लक्षात ठेवायचे, जे तुम्हाला लक्षात वाटतं आहे की माझ्याच्याने हा लक्षात नाही राहणार आहे. जसं की इन्सर्जन्सीज, असं वाटतं आहे की लक्षात राहण्यासारखा वर्ड नाही आहे. मी थोडंसं ना हे काय झालं, ठीक आहे, अनडू कर. अरे इन्सर्जन्सीज कसं लक्षात ठेवायचं ते सांगते, ठीक आहे. ओके, लिहायची काही गरज नाही. ओके, इन्सर्जन्सीज मीन्स याचं मिनिंग आहे बंडाळा. सिंपल सांगते, एक चिंटू आहे, छोटासा चिंटू आहे 5 वर्षाचा. इतकी ही स्टोरी कशामुळे लक्षात ठेवा बोलते की याचा वर्डचा मिनिंग जर नाही आठवला, असे जे थोडंसं अवघड वर्ड असतात असं वाटतंय की हा मला काही लक्षातच राहणार नाही आहे, म्हणून मी अशा काही थोड्याशा वर्ड्सची मी हे आणते, हो ना, स्टोरी करते, ठीक आहे. ठीक आहे, हा चिंटू आहे, चिंटू 5 years एजचा चिंटू आहे. त्याला खूप जास्त आजारी पडला होता. त्याचे पप्पा आहेत, मोठे पप्पा आहेत, ठीक आहे, असे मोठे आहेत. तर त्याला पकडला त्याचा हात, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हे हॉस्पिटल आहे, ठीक आहे, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टर होते इथे. डॉक्टरने ह्या चिंटूला काय केलं, इंजेक्शन दिलं. इन्सर्जन्सीज, इंजेक्शन, इन सर्जरी कोण करतं, डॉक्टर करतो. इंजेक्शन दिलं या चिंटूला, विच इज इंजेक्शन दिलं मीन्स इन्सर्जन्सी दिलंय. आणि हा चिंटू करायला लागला बंडाळ्या, खूप मोठमोठ्याने ओरडायला लागला, बंडाळ्या करायला लागला, ठीक आहे. लक्षात राहील हा मिनिंग. किती इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आहे का इंटरेस्टिंग सांगा. नाही आहे वाटतं, ही इंटरेस्टिंग स्टोरी तर नव्हती ॲक्च्युली, बट ठीक आहे, लक्षात राहील, ठीक आहे. इंजेक्शन कोणी दिलं, डॉक्टरने, मीन्स इन्सर्जन्सीज. त्याच्यानुसार इन सर्जरी कोण करतं, डॉक्टर. इन अँड सर्जन्सीजच्या ह्या चिंटूने काय केलं, बंडाळ्या फोडायला चालू केलं. इझी, करेक्ट. आणि आता लक्षात राहील, मला असं वाटतं की आता हा लक्षात राहीलच हा वर्ड. मी बोललो होतो ना की मी तुम्हाला सांगते तो वर्ड लक्षात ठेवण्यासाठी एक स्टोरी आणली आहे मी, छान, ठीक आहे. दॅट हॅज बिकम ऑलमोस्ट इम्पॉसिबल नाव, comma, and the killing of the Meitei in a Kuki dominated area will only add to the mistrust. यामध्ये काही नवीन वर्ड आलेला नाही, हे कुठली स्टोरी नाही बनवलं. ठीक आहे, चला. इम्पॉसिबल झालं म्हणजे अशक्य झालं आहे. पॉसिबल मीन्स व्हॉट, शक्य होणं. लिहून ठेवते. पॉसिबल काय असतं, शक्य होणे. याच्या ऑपोजिट काय, ॲनॉनिमस. इम्पॉसिबल, इम्पॉसिबल मीन्स अशक्य होणे, ठीक आहे. किलिंग, किलिंग मीन्स हत्या करणे. कशाची, माहिती. कुकी डॉमिनेटेड एरिया विल ओनली ॲड द
मिसट्रस्ट. मिसट्रस्ट करणे म्हणजे काय? ट्रस्ट नाही राहणं, विश्वास नाही राहणं. ठीक आहे, पण याचं सेंटेन्स मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने ट्रान्सलेट केलं आहे. वाय ते सांगते. ठीक आहे, पण मी याचा दुसरा वेही आहे जो मी लिहून आणला आहे, त्याचा दुसरा एक वेही आहे. बट फर्स्ट लेट्स सी की मी जो लिहून आणला आहे. मात्र आता जे जवळजवळ इम्पॉसिबल झालेलं आहे, अशक्य झालं असून कुकी बहुल भागात जो मेजर कुकी एरिया आहे तिथे काय झालं, मैतेई तरुणाची काय झालेली, किलिंग झालेली आहे, हत्या झालेली आहे. आणि त्यामुळे काय झालं, मिसट्रस्ट झाल्यामुळे काय झाले, आगीत तेल ओतण्याचे काम गेले आहे. वाय आय ॲडेड दिस आयच्या आगीत तेल ओतणे, इथे तर दिलेलं नाही आहे, वाय आय ॲडेड हो ना. कारण हे जे सेंटेन्स आहे दॅट इज मोर इन टू हार्श टोन है ना. हार्श टोनमध्ये वाटतं आहे तुम्हाला हे सेंटेन्स? कसं वाटतं, म्हणजे हे जस्ट रीड द सेंटेन्स दॅट हॅज बिकम ऑलमोस्ट इम्पॉसिबल नाव. तुम्ही वाचताना हे कसं वाचणार? ओके, वाचताना हे असं दॅट इज बिकम द ऑलमोस्ट इम्पॉसिबल नाव अँड द किलिंग ऑफ माहिती अँड कुकी डॉमिनेटेड एरिया विल ओनली ॲड टू द मिसट्रस्ट. ओके, दिस इज हाऊ द रिअल टोन ऑफ दिस सेंटेन्स. आणि आता मराठीमध्ये जर मी तो हे नसतं टाकलं की आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे, ते जर नसतं टाकलं, मात्र आता ते जवळजवळ अशक्य झालं आहे आणि म्हणजे हात सोडून दिलेत अशा टाईपला साऊंड करेल मराठीला ना. कुकी बहुल भागात काय झालं, मैतेई तरुणाची काय झाली, हत्या झाली आणि मग ते अविश्वासाचा वारं तिथे सुटलेलं आहे. अशा टाईपमध्ये ते सेंटेन्स तुम्ही लिहू शकता. हे आगीत तेल ओतण्याचे काम केले हे मी काय केलं आहे, एक्स्ट्राचं टाकलेलं आहे, दॅट इज ऑप्शनल. लेट्स गो टू द नेक्स्ट सेंटेन्स. The present cycle of violence began after the Manipur High Court gave the go-ahead of the state government to grant scheduled tribe status to the Meiteis, an old demand, full stop. याच्यामध्ये कुठलाही वर्ड नवीन शिकण्यासारखा असं काही आलेला नाही आहे. चला लगेच डायरेक्टली बघूयात. हिंसेचे हे सध्याची सायकल चालू आहे, चक्र चालू आहे, जे की मणिपूर हायकोर्टने मीन्स उच्च न्यायालयाने काय दिलं आहे गव्हर्नमेंटला, राज्य सरकारला काय सांगितलं आहे, मैती समुदायाला काय करा, एस टीमध्ये म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये काय करा, दर्जा देण्यासाठी जुनी मागणी मान्य करण्याचे निर्देश दिल्यानंतर सुरू झाले आहेत. निर्देश ग्रँट. ठीक आहे, ग्रँट गो अहेडसाठी नाही. ठीक आहे, हे सेंटेन्स वाचून इझी टू सेंटेन्स आहे, काही अवघड नाही जाणार आहे ट्रान्सलेशनला. लेट्स सी. ट्रायबल ग्रुप्स मीन्स आदिवासी जे गट आहेत त्यांनी काय केलं आहे, vociferously protested. This vociferously you have to know ना, है ना. Saying this would give the Meiteis unprecedented advantages, full stop. We should know. I guess हा मी ऑलरेडी vocabमध्ये आणला आहे. ठीक आहे, vociferously, the meaning of this is जोरदारपणे. And how you are going to remember it? Firstly, ठीक है, firstly, isn't this sound like a voice है ना, voice सारखं साऊंड करता है ना. व्हॉइस म्हणजे काय असतो, आवाज असतो. आवाजामध्ये जर ॲड केलं काहीतरी मीन्स फर्स्टली तर ते होतं जोरदार आवाजाने. दिस इज नॉट द रिअल एक्सप्लेनेशन, आय एम जस्ट टेलिंग यू फॉर रिमेंबरिंग. ठीक आहे, असं नका लक्षात ठेवू की अरे यार याचं मिनिंग हाच नाही. वॉट एव्हर आय एम गिविंग ना दिस एक्झाम्पल, हे अशा इझी ट्रिक्स और समथिंग लाईक चिंटू मिंटू स्टोरी किंवा डॉक्टरकडे घेऊन गेलं किंवा असं व्हॉईसमध्ये काय केलं प्लस 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 ॲड केलं म्हणून ते झालं जोरदार आवाज, हे मी लक्षात असण्यासाठी सांगते. दिस इज नॉट द रिअल मिनिंग ॲट ऑल. ठीक आहे, आता पुढे चलूयात. थिंग्स सून गॉट आउट ऑफ कंट्रोल आफ्टर द Meiteis and Kuki-Zo tribes clashed.
आउट ऑफ कंट्रोल गेल्या थिंग्स. ठीक आहे. काही नवीन वर्ड आलेला नाही आहे डायरेक्टली बघा. आदिवासांनी गटांनी यांना काय केलं, जोरदार विरोध केला आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे काय झालं आहे, अभूतपूर्व फायदे मिळतील असे त्यांचे म्हणणे आहे. हे झालेलं आहे आपलं. ठीक आहे. हो, पण ते फक्त व्हॉइस फर्स्टली पाहिलं का. ठीक आहे. त्याचं ट्रान्सलेशन आहे त्या वर्ड फुल सेंटेन्सचं. आदिवासी गटांनी काय केलं, याला काय केलं, व्हॉइस फर्स्टली केलं, मीन्स जोरदार विरोध केला आहे. आणि यामुळे काय झालं आहे, मैत्रियांना अभूतपूर्व फायदे मिळतील असं त्यांना काय वाटतं, म्हणणं आहे. फ्युचर सेंटेन्स आहे ना, फ्युचरिस्टिक सेंटेन्स आहे, नॉट अबाउट द प्रेझेंट और समथिंग लाईक दॅट. थिंग्स सून गेट आउट ऑफ कंट्रोल. आउट ऑफ कंट्रोल व्हायला लागल्यात. ठीक आहे. आणि आउट ऑफ कंट्रोल झाल्यामुळे काय झालं आहे, मैती आणि कुकी यांच्यामध्ये काय होतं आहे, क्लॅश होतो आहे. क्लॅश होतं आहे म्हणजे काय होतं आहे, संघर्ष होतो आहे. ठीक आहे. क्लॅश होणे मीन्स संघर्ष होणे. क्लॅश होणे मीन्स व्हॉट, संघर्ष होणे. ओके. संघर्ष होणे. ठीक आहे. क्लॅश होतात ना गोष्टी. ठीक आहे. की फॉर एक्झाम्पल ए पर्सन इज सेइंग समथिंग, बी पर्सन इज सेइंग some different point. This A person is giving this 3 different points, this B person is giving some 2 different points, and these are completely opposite. Then what is happening, clash is happening. संघर्ष तयार होतो ना, means you are not going to come at one point, है ना, one point नाही येते तुम्ही, clash होत आहेत कारण you have different opinions, and that's what happening into the मैती and कुकी. ठीक आहे. काय होतंय, मैती आणि कुकीज हो जमातीमधील संघर्ष, क्लॅश होत आहे, सुरू झाले. परिस्थिती काय झाली, आउट ऑफ कंट्रोल झाली, आउट ऑफ हँड झाली आहे, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हो ना, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. नाउ लेट्स सी द बिरेन सिंग काय आहे, जसं तसं वर्ड येईल. है बिरेन सिंग. द गव्हर्नमेंट काय येईल, सरकार येईल. मे हॅव रिझाइंड, राजीनामा. रिझाइंड मीन्स राजीनामा इन फेब्रुवारी 2025. But the state is still relying under the consequences of the manner in which the center and the state leaders handled the situation. जो बिरेन सिंग आहे त्यांचं जे गव्हर्नमेंट आहे म्हणजे सरकार आहे, त्यांनी मे हॅव आहे ना, प्रेडिक्टिबिलिटीवाले सेंटेन्स आहे. रिझाइंड मीन्स काय करणं, राजीनामा देणे. माहीत असेल रिझाईन कसं बऱ्याच लोकांना. स्टील आय एम रायटिंग इट. नोट्स भेटता आहेत ना याचं तुम्हाला, PDF आहेत. राजीनामा. ठीक आहे. राजीनामा. बट द, तिथं डेटच आहे, जस्ट लिव्ह इट. डेट आपण डायरेक्टली नेणार आहे ना, फेब्रुवारी 2025. बट द स्टेट इज रिलाइंग. तिथे कशावरती आहे, रिलाइंग आहे. कशावरती, अंडर द कॉन्सिक्वेन्सेस मीन्स काय असणार, परिणाम. ठीक आहे. मॅनर इन विच द सेंटर अँड स्टेट लीडर्स हँडल द सिच्युएशन. कॉन्सिक्वेन्सेस मीन परिणाम. बाकी तर वर्ड्स इझी आहेत. कॉन्सिक्वेन्सेस, परिणाम होणे, एखाद्या गोष्टीचे परिणाम होणे. नाउ लेट्स ट्रान्सलेट द होल सेंटेन्स. बिरेन सिंग सरकारने काय केले, फेब्रुवारी 2025 राजीनामा दिला असला तरी केंद्र आणि राज्य नेत्यांनी परिस्थितीत ज्या प्रकारे हाताळली त्याचे परिणाम, कॉन्सिक्वेन्सेस अजूनही काय आहे, राज्य भोगत आहे. याच्यामध्ये अजून एखादा कुठला वर्ड आहे का जो आपल्याला, हँडल म्हणजे जे हाताळणी आहे, करेक्ट. ज्या पद्धतीने, मॅनर मीन्स पद्धतीने, स्टेट मीन्स राज्याचे जे लीडर्स आहेत, आणि सेंटर. ठीक आहे. हँडलचे आणि मॅनरचं लिहिण्याची गरज आहे का, नाही ना, इझी आहे. हो ना. ठीक आहे. टू लास्ट फायनल सेंटेन्स. टू फायनल परमनंट पीस, civil society and political leaders need to continue to work tirelessly to bring all stakeholders on board and resolve underlying issues of identity and marginalization. ठीक आहे. खूप मोठं सेंटेन्स आहे. टू परमनंट पीस, कायमस्वरूपी शांतता देण्यासाठी आपल्याला सिव्हिल सोसायटी मीन्स नागरी, सोसायटी मीन्स समाज, पॉलिटिकल लीडर्स मीन्स काय, राजकीय नेत्यांनी काय केलं पाहिजे, नीड टू कंटिन्यू, एकत्र, कंटिन्यू केलं पाहिजे. काय केलं पाहिजे कंटिन्यू,
टू वर्क टायरलेसली टू ब्रिंग मीन्स एकत्र आणणं कोणाला, ऑल स्टेक होल्डर्स, ठीक आहे. आणून त्यांना काय केलं पाहिजे, बोर्डवरती आणलं पाहिजे, एका ठिकाणी आणलं पाहिजे. अँड विच रिझॉल्व, सगळे प्रश्न काय केले पाहिजेत, रिझॉल्व केले पाहिजे, सॉल्व केले पाहिजेत, सोडवले पाहिजेत. अंडरलाईंग इश्यूज ऑफ आयडेंटिटी अँड मार्जिनलायझेशन. ठीक आहे. याच्यामध्ये बरेचसे वर्ड्स आपल्याला शिकायचे आहेत, विच इज रिलिंग. ठीक आहे. आधी सेंटेन्सचं ट्रान्सलेशन पाहूयात. कायमस्वरूपी पीस आणण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी नागरी समाज आणि राजकीय नेत्यांनी सर्व संबंधितांना एकत्र आणून ओळख आणि उपेक्षितपणाचे मूळ प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्टेक होल्डर्सचा मिनिंग माहीत पाहिजे. जो लास्ट वर आहे स्टेक होल्डर्स, संबंधितांना. ठीक आहे. व्हॉट आर द न्यू वर्ड्स, संबंधितांना, आयडेंटिटी अँड मार्जिनलायझेशन. मार्जिनलायझेशन माहीत पाहिजे ना. मार्जिनलायझेशन मीन्स उपेक्षितपणे. ओके. नाव आता परत ते सेंटेन्स वाचा जे मी 2 इम्पॉर्टंट वर्ड्स आले होते त्याच्यामध्ये. स्टेक होल्डर्स ऑब्वियसली नसेल माहिती ट्रान्सलेशन, विच इज कम्प्लिटली फाईन. मार्जिनलायझेशन या दोन्हींचे सेंटेन्स वर्ड्सचे ट्रान्सलेशन नसेल माहिती मराठीमध्ये. पण आता मी तुम्हाला दोन्ही सेंटेन्सेसचे ट्रान्सलेशन सांगितले आहे. आता ते परत सेंटेन्स वाटा आणि मला जस्ट लेट मी नो किती इझी वाटते ते. लेट्स सी. टू फाइंड परमनंट पीस, civil society and political leaders need to continue to work tirelessly to bring all stakeholders on board and resolve underlying issues, identity and marginalization. How easy this sentence is, okay? Basically, what I wanted to tell from this sentence, the last sentence मी का ठेवलं आहे इथे and why I was emphasizing it. I have to give some tips, okay? पॅरेग्राफचं ट्रान्सलेशन आता झालेलं आहे. ज्यांना कोणाला जायचं असेल ते जाऊ शकतात. इन द एंड ऑफ द लेक्चर, ऑन एव्हरी लेक्चर, ॲज आय ऑलरेडी सेड की मी रोज अराउंड 2 to 3 minutes आय एम गोइंग टू गिव्ह सम एक्स्ट्रा टिप्स. ठीक आहे. ट्रान्सलेशन तुम्ही स्वतःही करू शकता अँड विच यू ऑलरेडी नो, बट आय एम गोइंग टू गिव्ह मी अ सेकंड. I just wanted to drink water a little bit. So yeah, thanks for the patience. Okay. Paragraph झालेला आहे. ज्यांना जायचं असेल जाऊ शकतो. But as I already promised you all of you की I'm going to give you some tips for the studies on every single day. And the tip of the day is sometimes this is what happened की तुम्ही ना एक सेंटेन्स रीड करता. दिस इज फॉर एक्झाम्पल सेंटेन्स, लॉंगच्या लॉंग सेंटेन्स आहे, इथे फुल स्टॉप झाला आणि काहीतरी ना 2-3 इथे एक वर्ड आहे, इथे एक वर्ड आहे. एक्स व्हेरी डिफिकल्ट वर्ड आहे. तुम्ही ते सेंटेन्स वाचलं, you started to feel, अरे यार this is very difficult sentence and I can't translate it. Now let's read this last sentence. Before going to know the meaning of stakeholders and marginalization. But now you know the meaning of stakeholder and marginalization. Just remove these 2 words if you don't know or if you don't remember, and then read the sentence and you can translate this sentence completely. So my point here is, if you feel some sentence is difficult, it is because there is a possibility, it might be you don't know the meaning of some specific words and that's why you are feeling it difficult, but the remaining sentence is very easy. So my point is, whenever you feel like I can't translate this sentence, but in examination you have to, even in that situation, have to do the translation.
by ignoring unknown words, unknown or difficult or whatever, जे वर्ड्स मला येत नाहीत, मला येत नाही, हाऊ, ते काय करायचं, इग्नोर करायचे. हे जे वर्ड्स आहेत ते कोणते वर्ड्स, मला नाही आहे त्याचं ट्रान्सलेशन, अननोन आहे, खूप डिफिकल्ट आहे, आणि त्या एका डिफिकल्ट वर्डसाठी हे नाही डोक्यात घेऊन बसायचं की यार खूप अवघड सेंटेन्स आहे, मी हे सेंटेन्स सोडू नाही. जस्ट इग्नोर दॅट सिंगल वर्ड. ओके, त्याला इग्नोर करून निघून जायचं. वाय? बिकॉज मला नाही येत तो, मला येत नाही तू, म्हणून मी त्याला इग्नोर करते. ठीक आहे. माझं गळाला थोडंसं हे झालं आहे. जस्ट गिव्ह मी वन मोर सिक प्लीज. मी आज कंटिन्युअसली 2 तास व्हिडिओ बनवते ना. 3 वाजता बसली आहे व्हिडिओ बनवायला, आत्ता 5 वाजले. ठीक आहे. आणि पाणी नाही पिली आहे. व्होकॅबलरी मी रीड करू की यू विल रीड इट इन टू द न्यूज, सॉरी नोट्स. ठीक आहे, रीडच करते आहे ना. 5 मिनिटांनी कायच होत आहे. घेऊयात. हो ना. मल्टीएथनिक मीन्स बहुवांशिक. ट्रस्ट डेफिसिट मीन्स विश्वासाचं काय होणं, अभाव होणं. फॉल्टनेस मीन्स मतभेदांच्या रेषा. लाईन्स मीन्स रेषा माहितीच आहे. फॉल्टनेस मीन्स मतभेद. इन्सर्जन्सी मीन्स बंडाळी करणे. चिंटू गेला होता डॉक्टरकडे, ती वाली स्टोरी लक्षात ठेवून बंडाळी लक्षात ठेवू शकतो. रेप्रिसल मीन्स सूडबुद्धीने केलेली कारवाई. स्टेक होल्डर्स मीन्स संबंधित घटक किंवा हितधारक. इथे मी स्टेक होल्डरचा दुसरा पण मिनिंग दिलेला आहे, जे की संबंधित आहे. ठीक आहे. मार्जिनलायझेशन मीन्स उपेक्षितपणा, मीन्स काय, कडेला फेकणे जाणे. मार्जिनलाइज करणं आपण वर्ड डॉक्युमेंट वापरताना बऱ्याचदा पाहिलं असेल. ठीक आहे. मार्जिनलायझेशनचं तुम्हाला मिनिंग लक्षात ठेवण्यासाठी सांगते आहे मी. अँड दिस इज ऑल्सो ट्रू. आय मीन ह्याचं काही स्टोरी मी सांगते आहे नेहमी. आय नो की तसंच वर्ड डॉक्युमेंट MS वर्ड यूज केलं आहे. ठीक आहे. MS वर्डमध्ये यू माईट ऑब्झर्व की एक मार्जिन असतं. तुम्ही जे वरती जी पण कमांड दिलेली आहे की या पद्धतीचं मार्जिन हवं आहे, तर त्या पद्धतीनेच मार्जिन असतं. त्या मार्जिनच्या बाहेर तुम्ही टाईप नाही करू शकत वर्डमध्ये. ठीक आहे. मार्जिनलायझेशन करणे म्हणजे ह्या कडेवरती फेकणे, म्हणजे याच्या बाहेर जाणे. या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. दिस इज रिअल. दिस इज रिअल स्टोरी बनवलेली आहे, फक्त असं नाही आहे. ठीक आहे. जे काही कडेला फेकणे जाणे, मार्जिनलाइज करणे. मार्जिन असतात ना वर्डमध्ये. ठीक आहे. त्याच्यानुसार लक्षात ठेवतो. ॲसिलंट्स मीन्स हल्ला करणे. हल्लेखोर जे हल्ला करतात त्यांना बोलणं जातं ॲसिलंट्स. डेमॉन्स्ट्रेशन्स मीन्स काय करणं, आंदोलने करणं. डेमॉन्स्ट्रेशन्स माहीत हवा, आंदोलने येऊ शकतो कारण न्यूजमध्ये बऱ्याचदा असतो. आणि इंटरनल सिक्युरिटीसाठी ॲक्च्युली आंदोलने वगैरे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक असतं. सो देर कॅन बी द पॉसिबिलिटी की पॅसेज आला त्याच्यावरती. माझा गळा लिटरली दुखायला लागला आहे, एकदम पेन करायला लागला आहे 2 तास हे करून. ठीक आहे. अनप्रेसिडेंटेड मीन्स अभूतपूर्व. वॉसिफर्सली मीन्स जोरदारपणे, मीन्स मोठ्या आवाजात बोलणे. अँड रिलिंग मीन्स काय करणं, होरपळणे, धक्क्यातून सावरत असणे. मी लास्ट 2 लाईन सांगते फक्त. आज मला ॲक्च्युली थोड्याशा एक्झाम टिप द्यायच्या होत्या. पण खूपच माझा गळा दुखायला लागला आहे, म्हणून मी थोडक्यात सांगते एक्झाम टिप. जे मी आय प्रॉमिस टू यू की रोज मी एक्झाम टिपही देणार आहे ना. ठीक आहे. जेव्हा पण एखादी गव्हर्मेंट संज्ञा जसं की इथे आपल्याला आली होती ह्या म्हणजे प्रेसिडेंट रूल, तर त्याच्यासाठी राष्ट्रपती राजवट किंवा जसं की असेल शेड्यूल ट्राईब्स आलं होतं त्याच्यामध्ये, जसं की अनुसूचित जमाती, हेच शब्द वापरायचे. जसं की म्हणजे तुम्ही इन जनरल ट्रान्सलेशन करताना वाईल डुईंग ट्रान्सलेशन ऑफ एनी वर्ड, जसं की मी सांगितलं होतं की आयडियम दिलं असेल तर तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशनही ॲज अ ट्रान्सलेशन करू शकता. डझंट मॅटर, बट इट विल बी द गुड प्रॅक्टिस जर त्याच्यासाठी तुम्ही ही आयडियमच बनवू शकलात तर. ठीक आहे.
बट दिस इज द हायलायटिंग पॉईंट जो तुम्हाला दुसऱ्या लोकांपेक्षा, जे आता गेले ना व्हिडिओ सोडून आणि खूप इम्पॉर्टंट काही काम आलं असेल आणि ते गेलेत आता व्हिडिओ सोडून, ठीक आहे, ते काम करण्यासाठी. तर हा जो पॉईंट आहे, गव्हर्नमेंट टर्म्स ज्या असतात, ज्या सपोज कॉन्स्टिट्यूशनमध्ये यूज केलेल्या आहेत, कॉन्स्टिट्यूशनल टर्म्स ज्या आहेत, this all terms and all, या गव्हर्नमेंट टर्म्स अँड कॉन्स्टिट्यूशनल टर्म्स वरती जे ट्रान्सलेशन असेल ते एक्झॅक्टली ट्रान्सलेशन पाहिजे, ठीक आहे, एक्झॅक्टली सेम ट्रान्सलेशन. शेड्यूल ट्राईब्स आहे, तर शेड्यूल ट्राईब्सला जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हटलं जातं अनुसूचित जमाती, तोच वर्ड यूज केला पाहिजे. प्रेसिडेन्स रूलसाठी राष्ट्रपती राजवट हाच वर्ड यूज केला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या प्रशासकीय यंत्रणा असतात, जसं की जॉईंट ॲक्शन कमिटी, ठीक आहे, संयुक्त कृती समिती म्हणजे अधिक व्यावसायिक वाटतं, ठीक आहे, अधिक चांगलं वाटतं. आणि त्याच्यानंतर जो वाक्यरचना आहे, म्हणजे मराठी भाषांतर करताना मूळ इंग्रजी वाक्यातील टोन जो आहे तो कायम ठेवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे एक्झाम्पल सेन्सलेस किलिंगसाठी काय होतं, निरर्थक हत्या किंवा भीषण हत्याकांड असे शब्द प्रभावी ठरतात. हे मी टोनवाला तर कालच सांगितलं होतं. अगेन टुडे ऑल्सो आय एम रिमाइंडिंग इट. ओके, चलो हॅव फन इन टू द स्टडीज. या बाय.